नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असा जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे भाग पहिला घेऊन आलेला आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा। शक्य असेल तर हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, ह्याचा तुम्हाला पेपरसाठी स्पर्धा परीक्षांसाठी नक्की उपयोग होईल। तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राइब केले नाही अशांनी सबस्क्राइब करा व सबस्क्राइब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला वेळ न लावता जाणून घेऊयात आजचा आपला पहिला प्रश्न। भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती? भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती? उत्तर आहे बोधगया। भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती बोधगया येथे झाली होती। पुढचा प्रश्न आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? प्रश्न काय आहे? आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती। आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती। पुढचा प्रश्न आहे पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? प्रश्न काय आहे? पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? उत्तर आहे गुरुमुखी। पंजाबी भाषेची लिपी गुरुमुखी आहे। पुढचा प्रश्न भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे? प्रश्न काय आहे? भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे? उत्तर आहे कन्याकुमारी। भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कन्याकुमारी आहे। पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? प्रश्न काय आहे? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये उगवतो। पुढचा प्रश्न आहे इन्सुलिनचा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो? प्रश्न काय आहे? इन्सुलिनचा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो? उत्तर आहे मधुमेह। इन्सुलिनचा उपयोग मधुमेह म्हणजे डायबिटीज या आजाराच्या उपचारासाठी केला जातो। पुढचा प्रश्न आहे बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? प्रश्न काय आहे? बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? उत्तर आहे आसाम। बिहू हा आसाम राज्याचा प्रसिद्ध सण आहे। बिहू हा आसाम राज्याचा प्रसिद्ध सण आहे। पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? प्रश्न काय आहे? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर आहे विल्यम बेंटिक। भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक होते। हे होते। पुढचा प्रश्न आहे कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? प्रश्न काय आहे? कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? उत्तर आहे चीन। कागदाचा शोध चीन या देशाने लावला। पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते? प्रश्न काय आहे? गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते? उत्तर आहे सिद्धार्थ। गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव सिद्धार्थ होते। मुलांनो, तुम्ही हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घेताय ना? लिहून घ्या। आतापर्यंत आपण 10 प्रश्न पाहिले। या 10 प्रश्नांमध्ये तुम्हाला एखादा प्रश्न तरी तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत असाल तर ह्याच्यामधला एखादा प्रश्न नक्की तुम्हाला आलेला आहे, मला कमेंट करून सांगा। आणि हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या बरं का। चला पुढच्या प्रश्नाकडे वळू। भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? उत्तर आहे राष्ट्रपती। भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती राष्ट्रपती असतात। पुढचा प्रश्न आहे रातांधळेपणा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? प्रश्न काय आहे? रातांधळेपणा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर आहे विटॅमिन ए।
तांदळेपणा व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. पुढचा प्रश्न आहे, पोंगल कोणत्या राज्याचा सण आहे? प्रश्न काय आहे? पोंगल कोणत्या राज्याचा सण आहे? उत्तर आहे तामिळनाडू. पोंगल हा तामिळनाडू राज्याचा सण आहे. पुढचा प्रश्न आहे, गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत? पहा, गिधा आणि भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत? उत्तर आहे पंजाब. गिधा आणि भांगडा हे पंजाब राज्याचे लोकनृत्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? प्रश्न काय आहे? टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे जॉन लोगी बेअर्ट. पहा, टेलिव्हिजनचा शोध जॉन लोगी बेअर्ट यांनी लावला. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला शासिका कोण होती? प्रश्न काय आहे? भारताची पहिली महिला शासिका कोण होती? उत्तर आहे रजिया सुलताना. भारताची पहिली महिला शासिका रजिया सुलताना होती. पुढचा प्रश्न आहे, मासे कशाच्या साहाय्याने श्वास घेतात? प्रश्न काय आहे? मासे कशाच्या साहाय्याने श्वास घेतात? उत्तर आहे कल्ले. मासे कल्ल्यांच्या साहाय्याने श्वास घेतात. पुढचा प्रश्न आहे, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती? काय प्रश्न आहे? इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती? उत्तर आहे भगत सिंग. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा भगत सिंग यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता? जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता? तर उत्तर आहे 13 एप्रिल 1919 अमृतसर. पहा, जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 अमृतसर येथे झाला होता. पुढचा प्रश्न आहे, पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? प्रश्न काय आहे? पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? उत्तर आहे भूतान. पारो विमानतळ भूतान देशात आहे. वहीमध्ये लिहून घेताय ना मुलांना? लिहून घ्या बरं का, प्रश्न खूप महत्वाचे आहेत. पुढचा आहे प्रश्न, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? प्रश्न पहा, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? उत्तर आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड हे आहे. पुढचा प्रश्न आहे, जिम कार्बेटचे जुने नाव काय होते? प्रश्न काय? जिम कार्बेटचे जुने नाव काय होते? उत्तर आहे हेली नॅशनल पार्क. जिम कार्बेटचे जुने नाव हेली नॅशनल पार्क हे होते. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत? भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत? उत्तर आहे मध्य प्रदेश. भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने मध्य प्रदेश मध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? प्रश्न काय आहे? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? उत्तर आहे हिमिस. 3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर. पहा, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हिमिस 3568 किलोमीटरचा आहे, जम्मू आणि काश्मीर मध्ये हे आहे. पुढचा प्रश्न आहे, मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? उत्तर आहे 1973. मेळघाट अभयारण्याची स्थापना 1973 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? उत्तर आहे 1982. नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना 1982 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?
प्रश्न काय आहे? राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत? उत्तर आहे नाथन आनंद. पहा, राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते विश्वनाथन आनंद हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे? पहा, प्रश्न काय आहे? राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे? उत्तर आहे कर्नम मल्लेश्वरी. राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कर्नम मल्लेश्वरी ही आहे. पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे? काय आहे? राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे? उत्तर आहे 25 लाख रुपये आणि प्रशस्ती पत्र. पहा, राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप 25 लाख रुपये आणि प्रशस्ती पत्र हे आहे. पुढचा प्रश्न आहे, हरित क्रांती कशासाठी करण्यात आली होती? प्रश्न काय आहे? हरित क्रांती कशासाठी करण्यात आली होती? उत्तर आहे अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी. हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी करण्यात आली होती. प्रश्न व्हिडिओला स्किप पूर्ण का बरं का मुलांनो. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न पाहूयात. टीजर गनाचा वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते? पहा, प्रश्न काय आहे? टीजर गनचा वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते? उत्तर आहे गुजरात. टीजर गनचा वापर करणारे पहिले पोलीस राज्य गुजरात हे आहे. पुढचा प्रश्न आहे, वाचन यादीमध्ये रीडिंग लिस्ट व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता? पहा, वाचन यादीमध्ये रीडिंग लिस्ट मध्ये व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता होता? उत्तर आहे पोलंड. वाचन यादीमध्ये रीडिंग लिस्ट मध्ये व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश पोलंड हा आहे. पुढचा प्रश्न आहे, अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती? अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती? उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात. अरब देशातील पहिली अणुभट्टी संयुक्त अरब अमिरात ही आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड ब्लड ओजिंग ट्री कोणते? भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड ब्लड ओजिंग ट्री कोणते? उत्तर आहे आसाम. कोठे आहे ते कोणते झाले? सॉरी, भारतातील पहिले ड्रॅगन रक्ताळणारे झाड ब्लड ओजिंग ट्री हे आसाम येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते? प्रश्न काय आहे? 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते? उत्तर आहे आंध्र प्रदेश. 3 राजधान्या असलेले पहिले राज्य आंध्र प्रदेश हे आहे. पुढचा प्रश्न आहे, रेल्वेने थेट ओव्हरहेड लाईन ऊर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता? रेल्वेने थेट ओव्हरहेड लाईन ऊर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता? उत्तर आहे भारत. रेल्वेने थेट ओव्हरहेड लाईन ऊर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प भारतात आहे. पुढचा आहे, वन विभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते? प्रश्न काय? वन विभागाचे पहिले लायकेन पार्क कोणते? उत्तर आहे उत्तराखंड. वन विभागाचे पहिले लायकेन पार्क उत्तराखंड हे आहे. पुढचा प्रश्न आहे, मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता? प्रश्न काय? मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता? उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश संयुक्त अरब अमिराती हा आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिले गोल्ड प्लेटेड सोन्याचा मुलामा हॉटेल कोणते? जगातील पहिले गोल्ड प्लेटेड सोन्याचा मुलामा हॉटेल कोणते? उत्तर आहे हनोई व्हिएतनाम. पहा, जगातील पहिले गोल्ड प्लेटेड हॉटेल सोन्याचा मुलामा केलेला हॉटेल कोणतं आहे? हनोई व्हिएतनाम. पुढचा प्रश्न आहे, आशियातील पहिले अखंड
गॅवलाइन्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे? उत्तर आहे गोविंदगड, भूतान. पहा, आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा गोविंदगड, भूतान येथे आहे. मुलांनो, आतापर्यंत झालेले प्रश्न तुम्हाला आवडले का? आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा व व्हिडिओला स्किप करू नका. पुढचा आहे भारतात नोटबंदी केव्हा झाली? प्रश्न काय आहे? भारतात नोटबंदी केव्हा झाली? उत्तर आहे 8 नोव्हेंबर 2016. भारतामध्ये 8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदी झाली. पुढचा प्रश्न आहे पुलवामा हल्ला केव्हा झाला? प्रश्न काय आहे? पुलवामा हल्ला केव्हा झाला? उत्तर आहे 14 फेब्रुवारी 2019. पुलवामा हल्ला 14 फेब्रुवारी 2019 ला झाला. पुढचा प्रश्न आहे जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले? जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले? तर उत्तर आहे 5/8/2019. जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम 5/8/2019 म्हणजे 5 ऑगस्ट 2019 ला हटवलं. पुढचा प्रश्न आहे राम मंदिरचा निर्णय केव्हा झाला? प्रश्न काय आहे? राम मंदिरचा निर्णय केव्हा झाला? उत्तर आहे 9 नोव्हेंबर 2019. राम मंदिरचा निर्णय 9 नोव्हेंबर 2019 ला झाला. पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला? प्रश्न काय आहे? जगातील सर्वात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला? उत्तर आहे 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे. जगातील सर्वात पहिला कोरोना रुग्ण 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे आढळला. पुढचा प्रश्न आहे नोकरी हमी योजना जॉब गॅरंटी स्कीम सुरू करणारे पहिले राज्य कोणते? नोकरी हमी योजना जॉब गॅरंटी स्कीम सुरू करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. नोकरी हमी योजना जॉब गॅरंटी स्कीम सुरू करणारे पहिले राज्य केरळ हे होय. पुढचा प्रश्न आहे पहिला ऑनलाईन कचरा विनिमय कार्यक्रम फर्स्ट ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्रोग्राम कोठे सुरू करण्यात आला होता? प्रश्न काय? पहिला ऑनलाईन कचरा विनिमय कार्यक्रम फर्स्ट ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्रोग्राम कोठे सुरू करण्यात आला होता? उत्तर आहे आंध्र प्रदेश. पहिला ऑनलाईन कचरा विनिमय कार्यक्रम फर्स्ट ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्रोग्राम आंध्र प्रदेश मध्ये सुरू करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे हायपर लूप मधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे? प्रश्न काय आहे? हायपर लूप मधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे? उत्तर आहे तनय मांजरेकर. हायपर लूप मधून प्रवास करणारा पहिला भारतीय, पहिला महाराष्ट्रीयन कोण आहे? आपला महाराष्ट्राचा आहे तनय मांजरेकर. पुढचा आहे पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे? पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे? उत्तर आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे. पहिले स्पायडर म्युझियम मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे आहे. आता शेवटचा प्रश्न पाहूयात. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामवर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम 30 हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती? प्रश्न काय आहे? आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामवर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम 30 हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातली पहिली ग्रामपंचायत कोणती? तर उत्तर आहे सिंदखेड, जिल्हा बुलढाणा ही ग्रामपंचायत आहे. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामवर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम 30 हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातली पहिली ग्रामपंचायत सिंदखेड, जिल्हा बुलढाणा ही आहे. तर अशा प्रकारे जनरल नॉलेजचे
50 प्रश्न संपलेले आहेत. आजचा पहिला भाग संपलेला आहे. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आजचा भाग आवडला तर लाईक करा. तसेच जे विद्यार्थी मित्र आतापर्यंतही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही अशाने चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.